हा रोज सकाळी 6 वाजता उघडलं असतं. उघडल्यानंतर आज आपण जाणार आहात ठाण्यातील प्रति तुळजापूर किंवा श्री तुळजा भवानी मंदिर. हे महाराष्ट्रातील मूळ तुळजापूर मंदिराची प्रतिकृती आहे आणि ते अलीकडेच भव्य वास्तुकलेसह दर्शनासाठी पुन्हा उघडण्यात आले आहे. ठाण्यातील 5 पाखी येथील गणेशवाडी येथे स्थित हे ठाणे स्टेशनपासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे आणि ऑटोने सहज पोहोचता येते. हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. हे देऊळ आहे नक्की पाचवीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये लोक काही प्राचीन काळासारखं एकदम दिसत आहे ते. फक्त त्याच्या साईडला जे आहे ते लाकडाचं कोरीव काम केलेलं फ्रेम आहे लाकडाची. इथे जर होम हवन करायचं असेल कोणाला तर त्याचं पण व्यवस्था केलेली आहे. आम्ही देवळाच्या बाहेर ज्या बाई ओटी विकत होत्या त्यांच्या काढून ओटीचे सामान घेतले. एक ओटी 100 रुपयाची होती. आम्ही जेव्हा मंदिरात गेलो होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता, म्हणून आमच्याबरोबर सगळे भक्त थांबलेले देवीचे दर्शन घ्यायसाठी देवळाच्या आत. हा रोज सकाळी 6 वाजता उघडलं असतं. उघडल्यानंतर आजीची आदर्शसाठी उलटा पकडलाय आणि अग्नीला अभिषेक केला. जर कोणी यजमान असतील अभिषेक केला तर यजमानाचा संकल्प करून अभिषेक केला जातो. पण जर यजमान कोणी नसतील तर मंदिराचे पुजारी त्यांचा अभिषेक करतात. आधी दुधाने अभिषेक होतो, त्याच्यानंतर मग दही, मध, तूप, साखर पंचामृताने अभिषेक होतो. त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने देवीचा अभिषेक केला जातो. नंतर सेवेकरी असतात बायका, त्या देवीला स्वच्छ पुसून काढतात. पावडर असतात, रुमाल असतात. पुसून झाल्यानंतर मग देवीचं अंतर्वस्त्र नेसवले जातात. अंतर्वस्त्र नेसवताना आम्ही दरवाजा बंद ठेवतो. तर झाल्यानंतर मळवट भरतात चंदनाचा. तो मळवट रोज नवीन केला जातो. त्याच्यावरती नवीन डिझाईन केले जाते. दर्शन मळवट करून झाल्यानंतर दागिने चढून झाल्यानंतर मग वरची साडी कोणती नेसवायची ती ठरवलेली असते. ती साडी वरून देवीला नेसवली जाते. देवीचा मुकुट लावला जातो, देवीला नवीन हार घातला जातो आणि अशा तऱ्हेने देवीचा 6 शृंगार पूर्ण झाला की मग नैवेद्य दाखवून अगदी 8 वाजेपर्यंत देवीची रोज आरती होते. पहिली आरती 8 वाजता. 8 वाजता आरती झाली की दर्शनाला लोकांना देवीचा दरवाजा उघडा होतो आणि 8 वाजेपर्यंत लोक दर्शन घेऊ शकतात. ओट्या भरल्या जातात. ओट्या येत असतात. ज्या ज्या ओट्या येतात त्या ओट्यांचा आपण पायाशी वस्त्रांचा वरती नारिकेली म्हणतो असं म्हणून अक्षता देऊन देवीला सांगतो की देवी त्या उद्देशाने ओटी धरलेली आहे, तो उद्देश सफल होत आहे. आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी येऊ दे, उत्तम निरोगी दीर्घायुष्य त्यांचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि अशा तऱ्हेने होती प्रत्येकाची घातली जातात. देवीला साड्या आलेल्या असतात. कोणती साडी कधी नेसवायची डायरेक्ट रोज असते. सगळ्या साड्या दाखवलेल्या असतात. त्याला प्रत्येक साडी देवीला नेसवली जाते. कोणती साडी न नेसवता बाहेर जाऊ शकते अशी व्यवस्था आहे. कधी कधी 10 साड्या एका दिवशी दिवस नेसवल्या जातात. साडीवर साडी अशा प्रकारे नेसवल्या जातात. आणि 12 वाजता एक आरती होते. 12 वाजता नैवेद्य आलेला असतो. तो भात भाजी असा नैवेद्य असतो. तो नैवेद्य देवीला दिला जातो आणि 12ची आरती. 12च्या आरती नंतर मग पुन्हा ओट्या आणि दर्शनाला लोकांना
त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एक आरती आहे. त्या 7च्या आरतीने थोडासा अनुभव केला जातो. 7ची आरती येते, ते आरती नंतर पुन्हा ओट्या घेतल्या जातात नेहमीसाठी. हार आणले, हार फुलं गजरे केले जातात. आणि रात्री 10 वाजता एक शेजारती केली जाते. रात्री 10 वाजता शेजारती झाली की 10:15 मस्जिद बंद होतं दरवाजा. अशा तऱ्हेने दिनक्रम आहे. थँक्यू. खूप माहिती होतं. खूप धन्यवाद. महाकाली महालक्ष्मी महागणपती राजराजेश्वरी